फ्लॉवर कसा आहे हो? महाग असेल ना? 20 रुपये पाव होता, मला म्हणून 16ला दिला. नलू हा डबा घे, काल पिशवीतून काढायला विसरलो. ठेवा तिथे, नंतर धुवून दे. धुवून नाही तर वास येईल त्याला. हो देते ना नंतर, ठेवा ना. अरे धुवून दे ना लवकर. काय आहे तुमचं? तुम्ही पण ना कधी कधी लहान मुलासारखं वागता खरंच. याचा वास येत होता होय डब्याला? मग काय गरज होती? बायको रुसली होती ना माझ्यावर, तिचा रुसवा काढायला नको. अहो काय करताय तुम्ही? मी बघेन. कोण बघणार आहे? माझं घर आहे, मला काही चोरी घ्यायची आहे का? बस बस बस, पुरे पुरे. काय हे दादा, तुझ्यामुळे चिडली ती. काही काही बडबडतोस तिच्या समोर. अरे अशाने बायको माझी सोडून जाईल मला. सॉरी सॉरी दादा, आता मला सुद्धा सुमनला काहीतरी द्यावं लागेल ना. आता ती का चिडली? काय केलंस तू? मी काय नाही केलंय, पण मी चुकलं तर थोडी कमी राखवेल ना ती. काय देतोयस काय तिला? तू गजरा दिलास ना, मी फुल देतो. फुल, मोठं फुल. सुमन, काय हे? खाली ठेवा ती भाजी. भाजी नाहीये, फ्लॉवर आहे. काय चाललंय तुमचं? ठेवा खाली. आई, बाबा फूल म्हणून फ्लॉवर देत आहेत तुला. हो, चिन्या, बापाची भंकस करतोस. थांब, दाखवतोस तुला. तुला खूप कळायला लागलं आता. तुझी नवीन गर्लफ्रेंड काय सांगते, तू बापाला येऊन शिकवतोस. अरे हो हो, माझ्या मागे लपू नको. नलू, अगं डबा दे, निघालोय मी. सांभाळून जा. हा येतो ग. तुझ्या तर आता घ्या ते. आई मी पण निघतेय. काय? ए नाही नाही, एक मिनिट. तू कुठे निघालीस? आई प्लीज, मी नवीन नोकरी आहे तिथे चालली. अगं का? काल बोलणं झालंय ना आपलं, इथे जवळच नोकरी शोधायची आहे म्हणून. आई अगं अशी लगेच नाही मिळणार नोकरी. तात्पुरतं मी तिकडे. हा ती त्या ममता आहेत ना पार्लरवाल्या, त्यांच्याशी बोलणं झालंय माझं. तू आजपासून त्यांच्याकडे जा. आई मी तिथे कसं काम करू अगं? का? त्यात काय झालं? नाही तसं नाही, मला सगळं शिकावं लागेल. मला येत नाही तिथलं काही. हा त्या मला म्हणाल्या की तुला ना काम करता करता शिकवतील. हा
पहिला दिवस आहे ना, उशीर करू नको. जा जा. काय नाही ना, अगं please. काय आता स्वीटू, तर जवळच्या जवळ नोकरी मिळाली आहे ना, मग काय हरकत आहे काम करायला. अगं पण इतकी की चांगली लांब नोकरी करायला जाण्याचं काही वेगळं कारण आहे. नाही, मी निघते. ऑफिस टाइम झाला अजून कशी काय आली नाही? ममता काकी, आलीस पहिल्याच दिवशी उशीर? काय ना, ओळखीतली आहेस म्हणून काही बोलता येत नाही. सॉरी. उशीर झाला तुला, असं नाही चालणार. पार्लर 9 वाजता ओपन होतं आणि तुला इथे अर्धा तास आधी यावं लागेल आणि सगळं रेडी करावं लागेल. जेव्हा कस्टमर येतात ना, तेव्हा त्यांना वेटिंगला नाही बसलं पाहिजे. मला माहित नव्हतं काकी. अगं मग माहिती करून घे ना. एक तर तुझी आई 4-4 वेळा येऊन मला बोलली, मला रिक्वेस्ट केली, म्हणून तुला इथे कामावर ठेवलंय मी. फ्री मध्ये काम करता करता मी तुला सगळं शिकवणारही आहे, वर पगारही देणार आहे. मग तुला इकडची शिस्त लागायला नको? हो बरोबर आहे, मी उद्यापासून वेळेत येईन काकी. आणि आता मी जे शिकवते ना, त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. सारखं सारखं सांगायला मला वेळ नाहीये. हो. चल तिकडे. हे बघ, हे आपल्याकडे सगळं सामान आहे. बरं, आपल्याकडे सगळ्या सर्व्हिसेस होतात. हेअर कट, आयब्रो, फेशियल, मेकअप सुद्धा. ओके. बरं, 1 मिनिट सर. हे रेड कार्ड, हे रेड कार्ड नीट पाठ करून ठेवायचं. आणि हो, जेव्हा कस्टमर येतात, जी मुलगी फ्री असेल तिने काम करायला घ्यायचं. आणि मी दमली आहे, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, ही कारणं चालणार नाहीत. हो. चल आता तिथे बॅग ठेव आणि कामाला लाग. चल. मला 9 वाजता भेटायचं होतं. बरं, हे बघ, पार्लर अगदी स्वच्छ ठेवायचं. मला अजिबात धूळ चालणार नाही या पार्लर मध्ये. हे देवा. आता काय झालं? नाही, काही नाही काकी. मी ना माझा फोन घरी विसरले, तर मला एक फोन करायचा होता अर्जंट. मी प्लीज तुमच्या फोनवरनं केला तर चालेल का? प्लीज प्लीज प्लीज. बॉयफ्रेंडचं लफडं आहे की काय? हे बघ स्वीटू, इथे असं चालणार नाहीये. आणि असं करायचं असेल ना, तर तुझा फोन आणायचा. मी तुझ्या आईलाच सांगते ना. नाही 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 काकी, मी नाही करणार कॉल. बरं, मग इथे लक्ष दे. हे बघ, हे सगळे आपल्याकडे कॉस्मेटिक आहेत. हे सगळे नीट बघून घे. आणि इथे जे रेग्युलर कस्टमर येतात त्यांना 10% डिस्काउंट देतो आपण. समजलं? हो. जा कामाला लाग. अजून कशी आली नाही स्वीटू? सगळं ठीक असेल ना? मी भेटायला येते असं म्हणून ती येत नाही असं कधी होत नाही. भेटायला जमणार नसेल तर निदान कळवेल तरी ना.
सापडली. काय करू मी? कसा कॉन्टॅक्ट करू ओमला आता? फोनच कशी काय विसरले मी नेमकं मला कळत नाही. मॅम डन. किती झाले? क्लीनअपचे 300 आणि आयब्रोजचे 50, 350 झाले टोटल. सुट्टे नाही आहेत का? बघते. हे थँक्यू. हे अ, 350 झाले. आयब्रोज आणि क्लीनअप केलं. बरं, अजून कोणी कस्टमर आहे का? नाही काकी. ठीक आहे, तू निघ आता, पण उद्या वेळेत या. हो. जा. काकी दादा आले. भाऊजी काय हे? डास येण्याची वेळ झाली ना, त्यांच्या स्वागताची तयारी करतोय. ते प्रत्येक पोटासाठी धडपडतोय रे. त्या डासही आलेत. पण आमचं नको, त्या सावंतांचं रक्त प्या म्हणावं. दिवे लागण्याची वेळ आहे, काय बोलताय? सुमन, तू नारळाच्या ना 2-4 करवंट्या घेऊन ये, म्हणजे धूर जास्त होईल आणि डास पळून जातील. हा आणते. जिन्या, एक काम कर, हे बाहेर घेऊन जा आणि पेटो, म्हणजे धूर झाला ना का घरात घेऊन ये, डास पळून जातील. हे लवकर आलीस तू? हो, काम लवकर संपलं. अरे हे काय, निघालीस तू लवकर? नाही, आहे बाहेर. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. बसा ना. अरे मोहित, तू पण बस ना. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. इथे नाही, जमिनीवर खाली बस. येस मॅम. मावत नाहीयेस? मागे कर ना सोफा. भजी पाव वगैरे खाऊन वजन वाढलंय तुझं. घे, माझी चप्पल काढ. सॉरी, मला काही म्हणालात का? तुला ऐकायला येत नाही का? डोक्यात शिरत नाहीये? नाही मॅम, सॉरी, मला खरंच काही ऐकायला नाही आलं. इकडे. अरे इकडे, चप्पल काढ. काढतो. आधी ही. येस मॅम. पाहते मॅम, नवीन चावी. नाही, नवीन गाडी. हा, इडियट. अचानक नवीन गाडी. अचानक म्हणजे मी गेले होते शॉपिंगला, मला दिसली गाडी, कलर आवडला, टेस्ट ड्राईव्हला गेले, घेऊन टाकली. पण मॅम, मग त्या जुन्या गाड्यांचं काय? ते काय पडून राहते? नाही, त्याच्यात पडून राहिलं तर ते गंजून जातील ना. मुद्द्यावर आहे मोहित. तेच मी मुद्द्याच बोलतोय की मला एखादी जुनी गाडी दिली तर तुमचे फार उपकार होतील मॅम माझ्यावर. मी तुझ्यावर उपकार का करायचे? तुला दिलेलं धड एक काम जमत नाही तुला, आणि मी तुला कशाला गाडी बीड द्यायची? घे, दुसरी चप्पल काढायला विसरलायस तू. हा,
मॅम ही चप्पल काढतो मी, पण तुम्ही सुद्धा एक गोष्ट विसरलात मॅम. काय? या साळवींचा विषय संपवणार होतात, विसरलात. एकदम रिलॅक्स झालात मॅम तुम्ही. मी रिलॅक्स नाही झाले. मुद्दा फक्त इतकाच आहे की ओमला स्वीटू पासून दूर करण्याच्या नादात ओम माझ्यापासून दूर व्हायला नको. कळलं? स्टुपिड. नाही मॅम, म्हणजे प्लॅन कॅन्सल. डोक्यावर पडलायस का रे तू? मालविकाने एकदा एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ठरवली. प्लॅन कॅन्सल विन्सल नाही. आता ओम आणि स्वीटूला एकमेकांपासून दूर करायचं काम मी नाही करणार, नलू करणार. मी एखाद्या नाजूक ऑपरेशन सारखी सिच्युएशन शांतपणे हँडल करत राहणार. मॅम मानलं तुम्हाला. कसं काय सुचतं ना तुम्हाला हे सगळं? तुम्ही तू एवढं करण्याचंच आयुष्य वाया घालव. फक्त जरा माझ्या बरोबर राहून डोकं वापरलंस ना तर तुला पण सुचेल हे सगळं. येस. आता बघच त्या स्वीटूला ओम पासून कसं दूर करते हे त्या स्वीटूला पण नाही कळणार. तर मस्त धूर होईल. मग डासांची काय हिंमत आहे आपल्या घरी यायची? हॅलो स्वीटू. अरे सॉरी 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 सॉरी, खरंच सॉरी. मी ज्या नोकरीवर जाणार होते तिथे मी नाही गेले, कारण आईला मान्य नाहीये मी तिथे जाणं घरापासून इतकं लांब. त्याच्यामुळे आईने मला एका वेगळ्याच नोकरीवर पाठवलं आणि मी ना घाईघाईत निघाले, फोनच विसरले घरी. त्यामुळे तुला दिवसभर फोनच नाही करता आला. खरंच सॉरी, खूप सॉरी. अरे हॅलो, काय झालं? हॅलो, आई मी काय चाललंय हे? मी तुला सांगणार होते. आई 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 प्लीज आई 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 स्वीटू, स्वीटू काय करतेस तू? अगं वेट लागला का तुला? हात काढ. अरे हात बाजूला घे. स्वीटू सोड, फोन सोड. अगं काय वेडेपणे हा? काय करतेस तू? अगं हात काढ, हात काढ. अरे स्वीटू, अगं हात काढ, हात काढ. स्वीटू सोड फोन. स्वीटू, अगं बाळा काय करतेस? हात काढ. आई ओमने दिलेला फोन आहे तो. स्वीटू, बस. अगं तू बघत काय बसली? जा जाऊन ट्रेन घेऊन ये. पाणी हात पाण्यात काय करते? बरं वाटेल तुला. झालं काय ग हा वेडेपणा?